नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरते. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी सिनोनिम्स अँड अँटोनिम्स हा टॉपिक कव्हर करणार आहोत. या टॉपिक बद्दल टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, ज्यामध्ये तुमचे छोटे ना छोटे डाऊट सॉल्व्ह होतील. त्यासोबतच रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये अवेलेबल आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा, असा आपल्या चॅनलचा लोगो असेल. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये आपला कोर्स टाईप करायचा. कोणता आहे? MSc नर्सिंग हा कोर्स आहे. तर हा कोर्स ओपन करा आणि त्यानंतर एनरोल करा. एनरोल केल्यानंतर तो कोर्स तुम्हाला ऍक्सेस होईल. आता चला आजच्या टॉपिकच्या MCQ कडे वळूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, पहा, आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम, म्हणजे सेम मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा गिवन वर्डचा. आता डिसीज हा एक वर्ड आहे. तर डिसीज म्हणजे काय? तर मृत्यू किंवा मरण किंवा लाईफचा कम्प्लिटली एंड किंवा डेथ असं देखील म्हणता येते. तर आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, आता आपण अर्थ लिहून घेऊ. मृत्यू, डेथ. आता आपण लास्ट पासून येऊ ऑप्शनकडे. लास्ट ऑप्शन डी काय आहे? इंजुरी. इंजुरी म्हणजे आपल्याला हार्म असणे किंवा आपल्या बॉडीला डॅमेज असणे. ओके, हार्म. नंतर आहे मॅलेडी. तर मॅलेडी म्हणजे एकदम सिरियस आजार किंवा असं लिहिता येतं इलनेस, असं देखील लिहिता येतं. डिसीज म्हणजे आपल्याला माहिती आहे आजार किंवा सिकनेस. आणि डेथ म्हणजे आपल्याला माहिती आहे मरण. तर डिझीजचा अर्थ पण तोच होतो आणि डेथचा अर्थ पण तोच होतो. सो ऑप्शन ए हा करेक्ट असेल, म्हणजे करेक्ट ऑप्शन ए असेल डेथ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम, म्हणजे सेम मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे सिनोनिम फाइंड आउट करायचं आहे, राईट. आता आपल्याला वर्ड कोणता आहे? ब्लंडर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्लंडर म्हणजे खूप मोठी मिस्टेक आपली किंवा खूप मोठी चूक असे देखील म्हणता येईल. सिरियस मिस्टेक असं देखील म्हणता येईल. पहा, मिस्टेक और बिग मिस्टेक. आता मिस्टेकचा अर्थ काय होतो? तर चूक होतो किंवा एरर देखील होतो किंवा मिस्टेक किंवा एरर. हा, या इट विल ऑल्सो फाईन. रिअलचा अर्थ काय होतो? ट्रू किंवा जेन्युन एखादा आहे गोष्ट किंवा खरी. करेक्टचा अर्थ काय होतो? बरोबर, म्हणजे विदाऊट एनी मिस्टेक और विदाऊट एरर. आणि फोर्थ ऑप्शन आहे बघा, स्ट्रॉंग. तर स्ट्रॉंगचा अर्थ काय होतो? मजबूत, पॉवरफुल किंवा शक्तिशाली असा होतो. सो इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? सेम मिनिंग असलेला मिस्टेक, म्हणजे ऑप्शन ए हा राईट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. आयडेंटिफाय द वर्ड दॅट मीन्स द सेम, म्हणजे इथे देखील काय करायचं आहे? सिनोनिम फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर ऑप्शन आहे आपल्याला कंटेंट. तर कंटेंटचा अर्थ होतो म्हणजे एकाबद्दल डिसरिस्पेक्ट असणे किंवा एखाद्याला डिसलाईक करणे किंवा तुच्छतेची भावना असणे. ओके, अर्थ लिहून घेऊ. आता हे पहा, मी 2-4 लेक्चर सिनोनिम्स आणि अँटोनिम्सचे का घेते? का? कारण यामधून तुम्हाला नवीन शब्दांची ओळख होईल किंवा जे शब्द तुम्हाला माहिती नाही आहेत त्यांचे अर्थ वगैरे माहिती होतील. त्यामुळे आपण याचे 2-4 लेक्चर घेणार आहोत. याच्यामधून आपल्याला 2 म्हणजे फायद्याच्या गोष्टी होतील.
एकतर तुम्हाला सिनोनिम्स आणि अँटोनिम्स कळतील आणि प्रत्येक शब्दाचे अर्थ देखील कळतील. त्यामुळे मी प्रत्येक ऑप्शनचा अर्थ देखील सांगते. ओके, याचा अर्थ काय होतो? रिस्पेक्ट और डिसलाईक. आता पहा, डी ऑप्शन काय आहे? सॅटिस्फाईड. आता पहा, सॅटिस्फाईडचा अर्थ काय होतो? एकदम समाधानी असणे किंवा आपण जे करतोय त्यामध्ये सुखी असणे. कंटेस्टचा अर्थ काय होतो? तर कॉन्टेस्टचा अर्थ होतो कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा. ऑनरचा अर्थ काय होतो? सन्मान देणे किंवा रिस्पेक्ट. आणि डिसरिस्पेक्टचा अर्थ काय होतो? रिस्पेक्ट नाही द्यायची म्हणजे डिसलाईक करायचं. म्हणजे कॉन्टेम्प्टचा अर्थ देखील तेच होतो आणि डिसरिस्पेक्टचा अर्थ देखील तेच होतो. म्हणजे करेक्ट ऑप्शन कुठला असेल? तर ए ऑप्शन हा राईट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. रायट. तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, याचं पण काय करायचं आपल्याला? मिनिंग सेम, मीन्स द सेम, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सिनोनिम. ओके, तर रायटचा अर्थ होतो दंगा करणे किंवा व्हायलेंट करणे किंवा डिस्टर्बन्स करणे. एखाद्या व्हायलन्सने डिस्टर्बन्स क्रिएट करणे लोकांमध्ये. हे बघा, याचा अर्थ काय होतो? दंगा. आता तुम्हाला हा शब्द माहिती नसेल तर या व्हिडिओ थ्रू तुम्हाला हा शब्द माहिती होईल, नवीन शब्दाची ओळख होईल. आता फर्स्ट ऑप्शन आहे ऑर्डर. ऑर्डर म्हणजे एका शिस्तीमध्ये किंवा ऑर्गनाइज. डिसऑर्डर म्हणजे जे ऑर्डरमध्ये नाही आहेत. नेक्स्ट आहे लॉ. लॉ म्हणजे काय? रूल्स असणे किंवा कायदा. आणि पीस, पीस म्हणजे एकदम शांतता. आता आपल्याला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचं आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? तर ऑप्शन बी म्हणजे डिसऑर्डर. म्हणजे दोघांचे अर्थ दंगा, म्हणजे रायटचा अर्थ होतो दंगा करणे किंवा शिस्तीत नसणे आणि डिसऑर्डरचा देखील तोच अर्थ होतो, शिस्तीत नसणे. म्हणून करेक्ट ऑप्शन हा बी असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग इन द ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे इथे काय करायचं आपल्याला? अँटोनिम फाइंड आउट करायचं आहे. ओके, तो वर्ड आहे बघा लेगिटिमेट. तर याचा अर्थ होतो कायदेशीर. तर कायदेशीर किंवा योग्य आहे किंवा ते लिगल आहे किंवा बरोबर आहे असा होतो. आता पहा, आपल्याला ऑप्शन्स आहेत. डिलिशियस. डिलिशियस म्हणजे एकदम टेस्टी फूड किंवा चविष्ट आहे अन्न एखादं. डिसिसाईड. तर डिसिसाईडचा अर्थ होतो म्हणजे एखादी गोष्ट आहे ती लवकर डिसाईड करणे आपण. इम्प्रॉपरचा अर्थ काय होतो? अयोग्य किंवा ते बरोबर नाहीये किंवा ते एक्सेप्टेबल नाहीये. आणि नेक्स्ट आहे इथॅर्जिक. तर इथॅर्जिकचा होतो अर्थ, सॉरी ते लिथार्जिक आहे, LETHARGIC असा आहे ऑप्शन. तर लेथार्जिकचा होतो अर्थ म्हणजे तो खूप आळशी आहे किंवा त्याच्यात अजिबात एनर्जी नाहीये किंवा लेझी असा अर्थ होतो. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी म्हणजे इम्प्रॉपर म्हणजे अयोग्य. का? कारण याचा अर्थ होतो योग्य आणि याचा होतो अयोग्य. म्हणून हे अपोजिट वर्ड्स आहेत किंवा अँटोनियम आहेत एकमेकांचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग इन द ईच ऑफ द फॉलोइंग. आता इथे पण आपल्याला अँटोनिम फाइंड आउट करायचं आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता फॉरबिड. फॉरबिडचा अर्थ काय होतो? तर एखाद्याला अलाउ नाही करायचं किंवा मनाई द्यायची किंवा नाही म्हणायचं. ओके, म्हणजे मनाई असा इन शॉर्ट अर्थ होतो. तर एक आता बघा, फर्स्ट याचा आहे परमिट. परमिट म्हणजे अलाउ करणे किंवा परवानगी देणे, टू अलाउ. सेकंड आहे ऍडमिट. ऍडमिट म्हणजे एंट्री देणे किंवा प्रवेश देणे किंवा एक्सेप्ट करणे. थर्ड आहे एंट्री. एंट्री म्हणजे प्रवेश, गोईंग इन. आणि फोर्थ आहे निग्लेक्ट. निग्लेक्ट म्हणजे इग्नोर करणे. बरोबर आहे. आता हे 4 शब्द झाले. आता फॉरबिडचा अर्थ काय होतो? मनाई करणे किंवा परवानगी नाही देणे किंवा डू नॉट अलाउ. आणि परमिटचा अर्थ काय होतो? टू अलाउ. सो अपोजिट मिनिंग असलेला वर्ड काय होईल फॉरबिडचा? तर परमिट असा होईल. सो करेक्ट ऑप्शन असेल ए. पहा हे बघा ए. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग इन ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे काय? अँटोनिम फाइंड आउट करायचं आहे. इथे आधी बघत चला की आपल्याला सिनोनिम फाइंड आउट करायचं, अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा की सेम मिनिंग असलेला वर्ड फाइंड आउट करायचा. सिनोनिम म्हणजे समानार्थी, अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी.
आता वर्ड आहे आपल्याला लायबर्टी. तर लायबर्टीचा अर्थ काय होतो तर फ्रीडम. ओके, लिबर्टीचा अर्थ काय होतो तर फ्रीडम असा होतो. आपल्याला ऑप्शन्स आहे डिलिव्हरन्स. डिलिव्हरन्सचा अर्थ होतो देखील मुक्तता किंवा फ्रीडम असाच होतो. म्हणजे हे काय असेल तर सिनोनिम असेल, सो येणार नाही. स्लॅव्हरी. स्लॅव्हरी म्हणजे आपल्याला माहिती की गुलामगिरी किंवा कुणाच्या हाताखाली तरी काम करणे. नेक्स्ट आहे बॉन्डेज. बॉन्डेज म्हणजे बंधन असं म्हणता येईल. एक मिनिट मी लिहिते म्हणजे तुम्हाला समजेल किंवा तुम्हाला नोट डाऊन करता येईल. आणि शॅकल्स. शॅकल्स म्हणजे हाताला ज्या चेन्स असतात किंवा बेड्या असतात तर त्याला म्हणायचं शॅकल्स. म्हणजे आता पहा करेक्ट ऑप्शन काय येईल. लिबर्टी म्हणजे फ्रीडम असतं आणि बॉन्डेज म्हणजे किंवा स्लॅव्हरी म्हणजे गुलामगिरी असतं, बॉन्डेज म्हणजे बंधन असतं. तर करेक्ट ऑप्शन काय येईल बी ऑप्शन, ते म्हणजे स्लॅव्हरी. ओके, म्हणजे गुलामगिरीमध्ये असणे, म्हणून करेक्ट ऑप्शन बी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग इन इच ऑफ द फॉलोइंग. आता पहा इथे देखील आपल्याला अँटोनिम फाइंड आउट करायचा आहे. वर्ड आहे गिल्टी. गिल्टीचा अर्थ काय होतो तर आपण एखाद्या गोष्ट आपल्याला आपण म्हणतो की मी ही जर चूक केली तर आपण त्यासाठी गिल्टी असतो किंवा दोषी असतो. ओके, लिहिते. आता पहा आपल्याला ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे प्युअर. प्युअर म्हणजे एकदम शुद्ध, एकदम क्लीन मन असणे किंवा सगळ्या बॅड ऍक्टिव्हिटीज पासून आपण फ्री असणे. सेकंड आहे ऑप्शन इनोसंट. इनोसंट म्हणजे कुठल्याही बॅड गोष्टीसाठी तो रिस्पॉन्सिबल नाहीये. थर्ड आहे वर्चस. व्हर्च्युअस. तर व्हर्च्युअस म्हणजे एकदम सद्गुणी किंवा जो खूप मॉरली गुड आहे किंवा प्युअर आहे. आणि फोर आहे अँजेलिक. तर अँजेलिकचा अर्थ होतो दैवी, म्हणजे एक्स्ट्रीम, म्हणजे एकदम एक्स्ट्रीमली जो गुड आहे, खूप चांगला आहे असा होतो. मग करेक्ट ऑप्शन काय असेल बी इनोसंट. ओके, गिल्टी म्हणजे जो बॅड ऍक्टिव्हिटीज मध्ये सामील आहे आणि इनोसंट म्हणजे जो अजिबात बॅड ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट नाहीये. सो करेक्ट ऑप्शन हा बी असेल. नेक्स्ट बघा, आता इथे आपल्याला विचारलंय अँटोनिम ऑफ कॉग्निझंट. तर विरुद्धार्थी शब्द कॉग्निझंटचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय. तर आधी पाहू कॉग्निझंटचा अर्थ काय होतो. आता तुम्हाला माहिती असेल तर कॉग्निझंट ही एक MNC कंपनी आहे आणि कॉग्निझंटचा अर्थ होतो एक अवेअरनेस किंवा अवेअर किंवा आपण असं देखील म्हणता येईल की जागरूक. ओके, आता ऑप्शन्स आहेत अफ्रेड. अफ्रेडचा अर्थ काय होतो भीती वाटणे किंवा भीतीने किंवा स्केअर असणे. सेकंड येते अनअवेअर. हे बघा आता इथेच आपल्याला अँटोनिम भेटतोय अवेअर अनअवेअर, म्हणजे करेक्ट ऑप्शन इथेच येईल बी. तरी आपण बाकीचे ऑप्शन्स बघू. थर्ड आहे कॅपेबल. कॅपेबल म्हणजे एबल टू डू समथिंग, म्हणजे आपण खूप सक्षम असणे. थर्ड आहे अवेअर. अवेअर म्हणजे सिनोनिम झाला कॉग्निझंटचा. ओके, जागरूक असणे, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन असेल बी अनअवेअर. कॉग्निझंटचं अँटोनिम येतं अनअवेअर. नेक्स्ट क्वेश्चन बघू. अँटोनिम ऑफ इन्सिपियंट. तर इन्सिपियंटचा अर्थ काय होतो म्हणजे एखादी गोष्ट डेव्हलप करण्यासाठी बिगिनिंग करणे किंवा स्टार्टिंग करणे. ओके, तर मग आता ऑप्शन आपल्याला आहेत कन्क्लुडिंग. कन्क्लुडिंग म्हणजे एंड करणे. नेक्स्ट ऑप्शन आहे डेंजरस. डेंजरस म्हणजे एकदम धोकादायक. थर्ड आहे हॅस्टी. तर हॅस्टी म्हणजे एकदम घाईघाईने. आणि फोर्थ ऑप्शन आहे सिक्रेट. सिक्रेट म्हणजे गुप्त. सो इन्सिपियंटचा अर्थ काय होतो आपल्याला माहिती आहे. तर इन्सिपियंटचा अर्थ काय होतो स्टार्ट करणे किंवा स्टार्टिंग किंवा बिगिनिंग किंवा प्रारंभ. आणि कन्क्लुडिंगचा अर्थ काय होतो एंड करणे. सो सुरुवात करणे आणि शेवट करणे असे विरुद्धार्थी शब्द होतात. म्हणजे इन्सिपियंटचा अर्थ अँटोनिम काय असेल तर कन्क्लुडिंग. ओके,
तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा. आणि अजून काही कशाबद्दल माहिती हवी असेल किंवा नेक्स्ट टॉपिक आपण काय घेतला पाहिजे याबद्दल देखील मला कमेंट करून ठेवायचा, किंवा तुम्हाला टॉपिक कोणता हार्ड जातो तो सुद्धा कमेंट करू शकता, जेणेकरून मला कळेल की आपण आता कोणत्या टॉपिकवरती आपण जास्त फोकस केलं पाहिजे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. आणि चला आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.